नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर हनुमंत शिंदे तुमच्यासाठी घेऊन आलोय आरोग्य संजीवनी। या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण फॅटी लिव्हर या आजाराची लक्षणे आणि त्याची कारणे याबद्दल सविस्तर माहिती घेतलेली आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण बघूयात त्याचे उपचार आणि तो टाळायचा कसा, म्हणजे त्याचा प्रतिबंध कसा करायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत। तेव्हा फॅटी लिव्हरचा जर उपचार घ्यायचा असेल तर त्याचं मुख्य औषध म्हणजे जीवनशैलीत बदल करणे। त्याच्यावरती स्पेसिफिक अशी ठराविक एक गोळी अजिबात नाही आहे। जीवनशैलीमध्ये बदल करणं हे मुख्य औषध आहे। आता त्याच्यामध्ये करायचं काय, तर तुमचं वजन कमी करणं। मला वाटतं प्रत्येक माणसाने त्याचा बॉडी मास इंडेक्स BMI चेक करून घेतलाच पाहिजे, आणि तो जर ओव्हरवेटमध्ये किंवा ओबेजमध्ये येत असेल तर जेवढं आपल्याला आयडियल बॉडी वेट पाहिजे तेवढं वजन कमी करणं मॅन्डेटरी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे दारू पूर्णपणे बंद करणं, पूर्ण म्हणजे पूर्ण बंद करणं। तिसरी महत्त्वाची गोष्ट तेलकट, गोड, जंक फूड टाळायचे। ह्या गोष्टी अजिबात खायच्या नाही आहेत। रोज किमान 30 ते 45 मिनिटं चालायचे किंवा धावायचे, म्हणजे एक हालचाल ठेवायची तुमच्या शरीराची, व्यायाम करायचा आहे। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुगर, BP, कोलेस्टेरॉल यांसारख्या गोष्टी नियंत्रणात ठेवायच्यात। काही रुग्णांना लिव्हर सपोर्टची औषधे देतो, पण फक्त औषधांनीच फॅटी लिव्हर बरा होत नाही। आता फॅटी लिव्हरचा प्रतिबंध करायचा असेल तर काय करायचं, मी तुम्हाला उपचारामध्ये सांगितलंच आहे। फॅटी लिव्हर टाळण्यासाठी संतुलित आहार घ्या, वजन नियंत्रणात ठेवा, थोडा तरी व्यायाम दररोज करा, दारू पूर्णपणे टाळा, नियमित हेल्थ चेकअप करा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका। फॅटी लिव्हर दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकतं, तर फॅटी लिव्हर जर दुर्लक्ष केलं तर त्याचं रूपांतर हिपॅटायटिसमध्ये होऊ शकतं, त्याचं पुढं फायब्रोसिस होऊ शकतं, लिव्हर सिरोसिस होऊ शकतं, लिव्हर कॅन्सरसारखे आजारसुद्धा होऊ शकतात किंवा लिव्हर फेल होऊ शकतं। म्हणून वेळीच उपचार करणं फार महत्त्वाचं आहे। शेवटचा संदेश म्हणजे फॅटी लिव्हर हा पूर्णपणे रिव्हर्स होणारा आजार आहे। फक्त योग्य वेळी लक्ष दिलं पाहिजे, आपल्या सवयी बदलल्या पाहिजे, आणि ह्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर लिव्हर पूर्णपणे बरा होऊ शकतो। अशाच उपयुक्त आरोग्य माहितीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। आणि तुम्हाला कोणत्या आजारांबद्दल माहिती घ्यायची आहे ते कमेंटमध्ये सांगा। या पुढील व्हिडिओमध्ये आपण डाएटवरती एक स्पेसिफिक डाएट प्लॅन कसा असावा याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत।